मी जे इव्हेंट्स करते त्याचे सगळे लाईव्ह अपडेट्स आपण बघतच असता, पण बिहाइंड द सीन एक्झॅक्टली काय काय घडतं आज ते पण दाखवते. पटकन बॅग भरली आणि पुण्यावरून नगरसाठी निघाले. नगरला पोचायला रात्रीचे 10 वाजले आणि पोचताच बाप्पाची आठवण झाली. बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि उद्याच्या प्रॅक्टिससाठी तयारी सुरू केली. कोणत्याही इव्हेंटच्या आधी टीम प्रॅक्टिस आणि कोऑर्डिनेशन खूप गरजेचं असतं. जेवढं शक्य होईल तेवढे सिंपल स्टेप टाकायचा प्रयत्न असतो, कारण आम्ही किती छान डान्स करतो हे दाखवायचं नसतं, पण समोरच्या पार्टिसिपेंटला हे फॉलो करता येतं की नाही हे जास्त इम्पॉर्टंट असतं. कुरळ्या केसांना सरळ वळण देत आम्ही राहत्याला पोहोचलो. आमची राहण्याची खूप छान व्यवस्था होती. इव्हेंट व्हेन्यूला पोहोचल्यावर आम्ही सरांना आणि पूर्ण ऑर्गनायझिंग टीमला भेटलो आणि इव्हेंटची ब्रीफिंग घेतली आणि त्यानंतर आम्ही स्टेजकडे बघितलं. ओ गॉड, इतका भव्य स्टेज यांनी तयार केलेला होता आणि खूपच सुंदर व्यवस्था होती. लाईट, स्टेज, जे LED लावलेलं आहे खूपच भव्य. राहत्यामध्ये पहिल्यांदाच मॅरेथॉन हा इव्हेंट ऑर्गनाईज केला गेला होता आणि ऑर्गनायझर्सचे जेवढे कौतुक करू तेवढं कमी आहे, कारण पहिल्याच वेळेस सगळं ऑर्गनाईज एकदम परफेक्ट करणे खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या शहराचा इव्हेंट आहे ह्या भावनेने प्रत्येक पार्टिसिपेंट त्यांच्या सोबत आलेल्यांनी खूप एन्जॉय केला आहे इव्हेंट. सगळे टीम मेंबर, ऑर्गनायझर, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, पत्रकार सगळ्यांनी खूप मेहनत घेतली हे क्लिअर दिसून येत होतं. राहताकरांनी आम्हाला इतकं प्रेम दिलं, इतका मान सन्मान आम्हाला दिला आणि इतकी रॉयल ट्रीटमेंट दिली ना, म्हणजे मला खूप भरून आलं होतं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आमच्यासोबत डान्स केला. तर असं आम्ही नामदार मॅरेथॉन राहता 2026 ह्यांचा एक्सपो डे आणि रेस डे ह्यासाठी सेशन कंडक्ट केलं. राहत्याला आलो आणि शिर्डीला नाही गेलो असं होणारच नाही. इव्हेंट नंतर पटकन आवरलं आणि आम्ही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेलो. तर राहता मी, स्वप्नाली जंबे आणि माझी टीम ह्यांच्याकडून तुमचे खूप खूप आभार. नक्कीच आपण येणाऱ्या पुढच्या इव्हेंट्स मध्येही भेटू. तोपर्यंत लक्षात ठेवा, हिट राहता, फिट राहता.